नमस्कार, बीसी न्यूजच्या खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते। महिला दिन विशेष निमित्त आज आपण अशा महिलांशी बातचीत करणार आहोत की ज्यांनी आपला आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे आणि त्यातून इतर महिलांना जी आहे प्रेरणा मिळते आहे। तर नक्कीच आजच्या दिवशी मी काही लाईन्स म्हणू इच्छिते। विश्वाचे सुख तोलणारी आणि आभाळा एवढं दुःख पेलणारी फक्त स्त्रीच असते। तर ह्या ज्या लाईन्स आहेत या अगदी बरोबर शोभून दिसतात मनीषा ढोमणे मॅडम, ज्या की आपल्याला माहिती आहे प्रमोद ज्वेलर्स आणि एम ढोमणे ज्वेलर्स ज्या संचालिका आहेत आणि त्यांनी हे जे विश्व आहे आपलं कसं मोठं केलं आहे आणि या सगळ्या गोष्टी बद्दल आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत महिला दिवसानिमित्त। कारण आपल्याला माहिती आहे की त्यांनी किती कष्टाने त्यांचं हे सगळं विश्व जे आहे उभारलेला आहे। त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्या गडचिरोलीच्या आणि लग्नानंतर नागपुरात आलेल्या अशा मनीषा मॅडम आणि त्यांचा पतीच्या निधनानंतर त्यांनी कशा प्रकारे एवढा डोलारा सांभाळला यशस्वीरित्या आणि मुलांना पण मोठं केलं, या सगळ्यांबद्दल आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला मॅडम खूप खूप शुभेच्छा महिला दिवसाच्या आणि आमच्या स्टुडिओमध्ये आल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। सर्वात पहिला प्रश्न माझा असा आहे, आपल्याला गडचिरोली ते नागपूर हा प्रवास कसा होता आणि नागपुरात आल्यानंतर तुम्ही ज्याप्रमाणे घरातनं बाहेर पडल्या, शिक्षण तुमचं पूर्ण केलं, काय सांगाल? गडचिरोली ते नागपूरचा माझा प्रवास हा तसा तर आनंदीतच गेला, म्हणजे छानच गेलेला। लग्न झालं तेव्हा मला तेवढं अनुभव तर काही होतच नाही, म्हणजे मी एक व्यवसायाच्या घरी मी पडले। तसं मी हाऊसवाईफ म्हणूनच मी 21 वर्ष संसार केला माझ्या नवऱ्यासोबत। तसं मला शॉपचे काही अनुभव तर होतच नाही, पण मुलं छोटे होते, मग मला हसबंड म्हणायची की तू शॉप मध्ये बस, पण काय घरचं सांभाळ आणि मुलांचं सांभाळ हे सगळं माझ्या एकटीच्या अंगावर होतं, तर त्याच्यामुळे मी शॉप मध्ये जाऊ शकत नव्हते। मग काही दिवसांनी त्यांनी मला म्हटलं की तू शॉप मध्ये बस थोडस, म्हणजे तू काहीतरी शिकशील त्या शॉप मध्ये बसून। बिलकुल। हा, मग मी थोडं अर्धा 1 तास 2 तास अशी मी बसायची। बिलकुल। त्यानंतर आपण बघतो आहे की अगदीच तुम्हाला सगळ्याची माहिती होती असं म्हणता येणार नाही आणि तुमच्या पतीचं निधन झालं अचानकपणे, तर त्यानंतर हा सगळा जो डोलारा आहे हा तुम्ही सांभाळला। कारण आपण ज्याप्रमाणे मला माहिती आहे की तुमच्या इथे पतीच्या निधनानंतर तुमचे सासू सासरे जो आपल्यावर एक हात असतो, आपल्यावर घरातल्या मोठ्या व्यक्तींचा आशीर्वादाचा, तो देखील तुमच्यावर राहिला नव्हता। तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी सांभाळल्या आणि सोबतच मुलांची जबाबदारी होती, काय सांगाल? पती गेल्यानंतर तर खूप कठीण परिस्थितीमध्ये माझं हे झालेलं। 15 दिवस तर मी पूर्ण डिप्रेशन मध्येच गेलेले, की मला असं वाटायचं की मी बिझनेस दोन कसं सांभाळणार, 2 शोरूम मी कसं सांभाळणार, मुलं लहान, मुलं शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये होते। तरी पण मी ती हार नाही मानली, माझ्या मुलांना मी सपोर्ट मध्ये घेतलेलं आणि तशाच रिलेशन मध्ये तर कोणी सपोर्टिंग तर कोणी होतं नाही, मी एकटीनेच हे सगळं हँडल केलेलं। आणि त्यामध्ये सासू सासऱ्यांचा सपोर्ट जो मिळायला पाहिजे होता तो मला काही दिवसच मिळाला, त्यांचा सपोर्ट मला, की त्यांनी पण मला हिंमत दिली की बघ तूच आहे आता करणारी, कारण तुलाच हे करावं लागेल वगैरे। तर तेच 5-6 महिन्यानंतर मिस्टर गेल्या 5-6 महिन्यानंतर सासूची तब्येत खराब झाली। तो एक मी थोडं जास्तच माझ्या म्हणजे जीवनशैलीमध्ये एक आघात झालेला सासू असताना, कारण सासू पण त्यांची म्हणजे ते खूप लाडायचे होते सासूच्या माझ्या। तर त्यांना असं वाटायचं की बा माझा मुलगा गेला तर याचं हे कसं सगळं हे होईल। नक्कीच। तर म्हणजे सासूनी मला खूप हे सपोर्ट केलं की आणि सासऱ्यांनी पण मला म्हटलं की बघ तुझ्याच हातात हे सगळं आणि तू व्यवस्थित करू शकते आणि तुझ्यामध्ये ही जिद्द आहे, तू करून दाखवशील, हे त्यांनी मला म्हटलेलं। पण मी हार नाही मानले आणि मी आपल्या दोन्ही शोरूम मध्ये म्हणजे बसायला सुरुवात केली आणि मला जो अनुभव होता, मला त्यांच्यापासूनच मला जो अनुभव मिळाला, माझ्या मिस्टरांपासूनच, त्यांच्यापासूनच मी शिकलेले की जो सोन्याचा हिशोब कसा करायचा, कॅल्क्युलेशन कसं करायचं, सेल कसं करायचं, परचेस कसं करायचं, गहाणी वस्तू कशी हे करायची, सोनं कसं ओळखायचं, हे सगळं माझ्या मिस्टरांनी शिकवलेलं। तर त्याच्यामुळे कसं मला तो अनुभव मला मिळालेला
आणि मग तो एक त्यांची ती प्रेरणा जी मला मिळाली, तर त्या प्रेरणेमुळे मी हे त्यांचे 2 बिझनेस आहे आणि माझ्या मुलांच्या 2 सपोर्टिंगमुळे मी हे सगळं सुरळीत पार करते आहे. नक्कीच. आपण बघतो की या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर मुलांचे जे शिक्षण होते याकडे तुम्ही म्हणजे कशा प्रकारे त्यांना शिकवलं आहे, किंवा कशा प्रकारे घर आणि आपले शॉप आहेत दोन्ही ते कसे सांभाळले? ते तर फार अवघड झालं मला, कारण घरचं बघणं, परत शॉपमध्ये जाणं, शॉपमधलं बघणं, बाहेरचे बँकिंग, प्रॉपर्टीज हे सगळं मला एकटीला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या. मुलांना काही अनुभव नव्हतं. तर ते मी इकडून तिकडून माहिती काढून सगळ्या गोष्टी हे करून मग मी ते सर्व कव्हर केलेलं. आणि मुलाचं शिक्षण, माझा एक मुलगा पुण्याला शिकत होता, की बाबाचं जेव्हा ब्रेन हेमरेज झालं तेव्हा मी त्याला बोलवून घेतलेलं आणि म्हणजे त्याचं तर ग्रॅज्युएशन झालेलं, पण मग तेव्हापासून तो शॉपमध्ये बसला. आणि निशांत पण तसाच बाबा असतानापासून तो बाबांच्या समोर 1-2 तास बसायचा, पण त्याला पण अनुभव येऊन गेलेलं शॉपचं. तर माझे दोन्ही मुलं तेव्हापासून शॉपमध्येच बसतात. तर त्यांचं शिक्षण तर पुढे गेलेलं नाही, म्हणजे तेच ग्रॅज्युएशन पर्यंत झालेलं. आणि एक मुलगा माझा 12वीला आहे, सुशांत म्हणून, त्याचं शिक्षण चालूच आहे. नक्कीच. आपण बघतो की कुठलाही व्यवसाय एकट्या स्त्री न करणं, म्हणजे यामागे आपण बघतो की खूप मोठे संकट झेलावे लागतात. तर मला हा प्रश्न विचारायचा होता की ज्याप्रमाणे आपण या सगळ्या गोष्टी सांभाळत आहात, तर व्यावसायिक हल्ले देखील आपल्याला सोसावे लागले असतील, काय सांगाल? बिझनेस सांभाळणं ही खूप मोठं कठीण काम आहे आणि ते पण स्त्रीच्या याच्याने. पण मेन कसं झालेलं, की मी जेव्हा बिझनेसमध्ये आली आणि माझ्या हसबंडची डेथ झाली, तर तेव्हा मला खूप वेगवेगळ्या संकटांना मला सामोरे जावे लागले. कारण कसं, एक स्त्री बिझनेस सांभाळणं म्हणजे खूप काही वेगळं असते आणि जेंट्स बिझनेस सांभाळणं ही वेगळं असते. नक्कीच. लोकांना असं वाटतं की ही काय बिझनेस करेल, हिच्यामध्ये काय गुण आहे, ही काय समोर जाणार आहे, असं तसं ते खूप बोलायला लागले होते. म्हणजे व्यापारी असो या रिलेटिव्ह असो, सगळ्यांनी मला, म्हणजे काही काही लोकांनी मला मागे खिचण्याचा प्रयत्न केला. तसंच माझ्या हसबंडचा व्यवसाय हा खूप एक विश्वासावर होता, म्हणजे आताही आहे. त्यांच्या विश्वासावरच कस्टमर माझ्याकडे आजही खूप दुरून दुरून बाहेर गावून सुद्धा येतात. तो एक विश्वास त्यांनी ग्राहकांचा कायम ठेवलेला. बरोबर. पण तरी पण व्यापारी लोक आहे, कस्टमर लोक आहे किंवा बाहेरचे रिलेटिव्ह लोक आहे, की तो एक विश्वास तोडायला बघितलं त्यांनी, पण तो विश्वास मी तोडू दिला नाही. आजही मी त्या गोष्टीला म्हणजे संघर्ष करून मी माझं दोन्ही दुकानाचं बिझनेस मी स्वतः सांभाळते आहे. लोकांनी म्हटलं की त्या दुकानामध्ये, प्रमोद ज्वेलर्समध्ये सोनं खराब मिळतं, मग ती काय करेल, ती तर लोकांचा पैसा पसरवून टाकेल गहाणाचा. हे खूप मोठे मोठे म्हणजे मी सोसले, म्हणजे कठीण परिस्थितीतून गेलेले मी. नक्कीच. आपण बघतो की ज्याप्रमाणे तुम्ही आता यशाचा शिखर जो आहे तो गाठलेला आहे, मुलं आता मोठी झालेली आहेत आणि त्यांचा देखील हातभार तुम्हाला लाभतो आहे तुमच्या दोन्ही शॉपच्या चालवण्यामध्ये. तर मला आणखीन एक प्रश्न हा विचारायचा होता की आता तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे, जो तुमचा भूतकाळ होता किंवा ज्या लोकांनी तुम्हाला डॉमिनेट केलं असेल, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता, आणि पुढे तुम्ही महिलांना, ज्या अशा महिला आहेत की ज्यांना म्हणजे परिस्थितीशी लढावं लागतं आहे, त्यांना एक प्रेरणा म्हणून किंवा संदेश म्हणून आज महिला दिनानिमित्त तुम्ही काय सांगू इच्छिता? माझा जो भूतकाळ होता तो कसा, माझा म्हणजे असा हाऊस वाईफ म्हणून एक हे होता. बिलकुल. की कुठेच लक्ष नाही द्यायचं, म्हणजे आपल्या याच्यातच राहायचं, म्हणजे लक्ष नाही द्यायचं. पण एक मला असं वाटतं की आता याच्यामध्ये लेडीज ही फार याच्यामध्ये समोर गेलेली आहे. आधी तर नव्हतंच हे, पण मला असं वाटतं की लेडीजनी आपल्या हसबंडला पण सपोर्ट केलेलं हवं. कारण काही काही लेडीज कशा मागे पुढे बघतात की मी हसबंड सोबत जाऊ की नको जाऊ, म्हणजे त्यांना सपोर्ट करू की नको करू. काही घरामध्ये असं असतं की हसबंड लोकच वाईफला सपोर्टला घेत नाही. बिलकुल. पण माझं म्हणणं असं आहे की जेंट्सला पण मी एक सांगू इच्छिते आणि लेडीजला पण एक सांगू इच्छिते की त्यांनी एकमेकाचा सपोर्ट घेतल्याशिवाय जे काही समोरचे जे पावलं आहे
ते काही सक्सेस होऊ शकत नाही. म्हणूनच आणि आता असं वाटतं की लेडीजनी समोर जावं, लेडीजनी सगळ्या गोष्टी हे करावं, म्हणजे हसबंड लोकांना सपोर्ट करावं. आणि लेडीज लोकांना पण मी एक सांगू इच्छिते की मागे पुढे न बघता त्यांनी एक जिद्दीने, आपण न भीता हे सगळं कार्य करत राहावं आणि एक आपल्या घरामध्ये पण एक जो सपोर्ट असतो स्त्रीचा, ते आपण चालू ठेवावे म्हणून. नक्कीच. आपण आता बघतो आहे की ज्याप्रमाणे तुम्ही संकटांना सामोरे गेलात आणि आता तुम्ही ज्या ठिकाणी येऊन उभ्या आहात, तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. तुम्ही यशस्वीरित्या आपला जो बिझनेस आहे तो सांभाळत आहात. तर अशा जे तुम्हाला पुरस्कार मिळालेले आहेत, ज्या लोकांनी तुम्हाला कधी काळी नावं ठेवली असतील किंवा ज्या प्रकारे तुम्हाला डॉमिनेट केलं, तर त्यासाठी ही एक चपराक आहे का? म्हणजे जे आता तुम्ही पुरस्कार मिळवता आहे, विविध पुरस्कारांनी तुम्हाला सन्मानित करण्यात आलाय. हो. ते ऍक्च्युली कसं झालं की मी बिझनेसमध्ये गेले आणि बिझनेसमुळेच मला रिस्पेक्ट मिळतो आहे. आधी नक्कीच. कसं हाऊसवाईफ म्हटलं की रिस्पेक्ट नाही मिळत आणि बिझनेसच्या ह्याच्यामध्ये गेलं की कसं रिस्पेक्ट एक मिळतो आपल्याला. तर मला चार चौघामध्ये लोकांमध्ये मला जो रिस्पेक्ट मिळतो, मला ते स्वतःहून गेस्ट म्हणून बोलवतात, मला अवॉर्ड देतात. तर अशा बऱ्याचशा अवॉर्ड मध्ये मला एक बिझनेस वुमन म्हणून एक मला अवॉर्ड भरपूर मिळालेले आहेत. तर मला त्याचा एक अभिमान वाटतो. नक्कीच. आपण बघतो की मॅडम, तुम्ही ज्याप्रमाणे बिझनेस सांभाळतात त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या फिटनेसकडे किंवा आपल्या हेल्थकडे पण तेवढ्याच यांनी लक्ष देता. आपण बघतो की कित्येक महिला असतात, त्या हाऊसवाईफ असतील किंवा वर्किंग वुमन, पण त्या देखील आपल्याकडे इतके लक्ष देत नाही किंवा आपल्या हेल्थ कॉन्शियस नसतात. तर काय संदेश देऊ इच्छिता आज? मी आताच्या स्त्रीला असं संदेश देते की बघ, मला पण फिटनेससाठी मी स्वतः वेळ देते माझ्यासाठी. कारण बिझनेस म्हटलं की त्यामध्ये वेळ नसतोच, कारण सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्याला बिझनेसमध्ये बसावं लागते. तरी पण मी माझ्यासाठी 3 ते 4 घंटे मी फिटनेससाठी देते. मी सकाळी 4:30 ला उठून 5:30 ला मी माझ्या वर्कआउटला जाते. त्याच्यानंतर माझं वर्कआउट झालं की मग मी स्विमिंगला जाते. म्हणजे माझं वर्कआउटमध्ये स्विमिंग, आपलं सायकलिंग, रनिंग, वॉक आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग हे सगळं होतच असते. पण मी माझ्या फिटनेसकडे इतकं छान लक्ष देते की मी काहीच बघत नाही. आणि असं सांगू इच्छिते की स्त्रियांनी पण आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यावं. आणि आजकाल आपल्या तब्येती खराब होतात वगैरे, तर त्या कशा फिटनेस ठेवला तर त्याच्याने परत तुमची तब्येत तंदुरुस्त राहील, असं मी सांगू इच्छिते. नक्कीच. आज तुम्ही खूप मोलाचा सल्ला जो आहे आमच्या माध्यमातनं महिलांना खास करून दिलेला आहे या महिला दिन कार्यक्रमाच्या निमित्तानं. तर आज आपण बातचीत केलेली आहे महिला दिवसानिमित्त खास मनीषा ढोमणे मॅडम यांच्यासोबत, ज्यांची यशोगाथा आपण ऐकली, ज्यांचा भूतकाळ आपण ऐकला आणि त्यांनी कशा प्रकारे सर्व संकटांवर मात करून आज जे आहे आपला आदर्श जो आहे समाजापुढे ठेवला आणि अशा महिलांच्या समोर ठेवलेला आहे की ज्या महिलांना एका प्रेरणेची गरज असते. तर आजच्या या खास मुलाखत मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा BCN न्यूज. नमस्कार.